नमस्कार, मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला जनरल आता हा सर्दीचा थंडीचा सीझन आहे, तर यावेळी आपल्याला सर्दी होते, खोकला होतो, घसा दुखतो. मग अशावेळी आपल्याला बरेच डॉक्टरही सांगतात, आयुर्वेदिक डॉक्टर तर नक्की सांगतात की तुम्ही दूध हळद घ्या म्हणून. पण ती दूध हळद कशी घ्यायची ही बऱ्याच जणांना माहिती नसतं. लोक काय दुधातच हळद टाकतात, पितात किंवा नुसतं तूप टाकून पितात, असं काही काही करत बसतात. मग मी तुम्हाला आज दूध हळद कशी तयार करायची ते दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी ही एक पातेली घेतली, त्याच्यात थेंबर पाणी ओतलंय. का तर दूध डायरेक्ट जर ओतायला गेलं तर ते एखाद्या करपण्याची शक्यता असते, स्टीलची पातेली असल्यामुळे, म्हणून थेंबर पाणी घालून ठेवलंय. त्यानंतर हे कपभर दूध घेतलंय, तूप घालणार आहे त्याच्यात. नंतर ही मी खडीसाखर घेते, शक्यतो खडीसाखर वापरावी दुधात, ती अतिशय चांगली. आणि ही चिमूटभर हळद. आता ही हळद आपण नेहमीच्या मिसळवण्याच्या डब्यातली घ्यायची नाही, कारण त्याच्यात आपले तिखटाचे वगैरे हात लागलेले असतात. त्याच्यामुळं आपण हळद ही आपल्या ठेवणीची जी बरणी असेल त्यातली हळद घ्यायची. आणि असं हे आपण छानपैकी दूध तयार करणार आहोत. आणि हे दूध गरम गरम प्यालं की नक्की आपला घसा चांगला होतो. फक्त ज्यांना दूध चालत नाही, बऱ्याच जणांना कफाचा त्रास होतो, दूध चालत नाही, अशांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंच हे दूध प्यावं. आता आपण पहिल्यांदा काय करूया, तर दूध उकळत ठेवूया. दुधात मी खडीसाखर घालणार आहे. खडीसाखर असल्यामुळे ती लगेच घातली म्हणजे विरघळेल चांगली. हलवत राहायचं, मग एका तळात बसायला नको किंवा पटकन वरही यायला नको, म्हणून आपण हे असं हलवत राहायचं. आता आपण यामध्ये हळद टाकणार आहोत. एक चिमूटभर सुंठ पावडर टाकणार आहोत. ती सुंदर दिसतंय बघा. यामध्ये आपण आता एक अर्धा चमचा साजूक तूप घालणार आहोत. असं आपलं हे दूध तयार झालंय. तर आपण हे एका ग्लासात गाळायचं. छानपैकी हळदीचं दूध आरोग्यदायी. घसा दुखत असेल तर नक्की प्रयोग करून बघा. मग तुम्हीही दूध पीत असाल असं हळदीचं करून, पण हे उकळून करणं हे अगदी चांगलं. नुसती दुधात हळद घालून काही त्याचा उपयोग होत नाही. त्याच्यामुळे दूध घेताना ते उकळूनच त्याच्यात हळद घालायची. सुंठ पावडर तुम्हाला हवी असेल तरच घालायची, ज्याला आवडते त्याने घालावी. आणि तूप मात्र नक्की घालायचं. तुपानं आपल्या घशाला बरं वाटतं, मऊ होतो घसा आपला, त्याच्यामुळे तूप नक्की घालायचं. तूप, हळद, साखर आणि दूध, असं हे सुंदर दूध तयार आहे. तुम्हीही नक्की करून बघा. सर्दी होईल तेव्हा नक्की करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा कसं वाटलं ते. धन्यवाद. हा दुधाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.